आज आपण अगदी झटपट होणारा उपवासाचा डोसा पाहणार आहोत. तोही सोडा किंवा इनो याचा वापर न करता अगदी झटपट तयार होतो आणि मस्त जाळीदार, क्रिस्पी आणि थोडासा मऊसर असा. मऊसर याकरता की हे डोसे अजिबात वातड होत नाहीत आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे. फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात. एका मिक्सिंग जारमध्ये येथे मी 1 वाटी वरईचं तांदूळ घेतलेलं आहे. काही ठिकाणी याला भगर देखील म्हणतात. त्यानंतर पाव वाटी त्याच वाटीने साबुदाणा घ्यायचा आहे आणि हे बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक करायचं. त्यानंतर ह्यामध्ये एक अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही शक्यतो आंबट असंच घ्यावं. त्यानंतर 1 वाटी पाणी घालायचं आणि हे चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. तर थोडंसं गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. पण जसं डोस्याचं बॅटर असतं त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची असते. तर इथे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. एका बाउलमध्येही काढून घेऊयात आणि हे आता 1-2 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आता थोडंसं मीठ घालायचं राहिलं होतं तर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला 15 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. तर हे बॅटर ठेवताना कुठेतरी उबदार ठिकाणी किंवा किचनच्या ओट्याजवळ ठेवायचं म्हणजे तिथे थोडंसं उबदारपणा असतो. तर 15 मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत येथे आपण त्यासाठी लागणारी शेंगदाण्याची चटणी करून घेऊयात. तर येथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि मीठ घालायचं. हलकंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मला वाटल्यास तुम्ही येथे लिंबाचा रस किंवा दहीसुद्धा वापरू शकता जर आंबटपणा हवा असेल. वाटल्यास हलकीशी साखर घालू शकता म्हणजे आंबट गोड अशी त्याला चव येते, चटपटीत अशी चव येते. तर इथे आपली दाटसर शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. आता 15 मिनटं झालेली आहेत. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर हे नॉर्मल होतं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं एका कॉटनच्या कपड्याने. त्यानंतर 1 चमचाभर यावर तेल किंवा तूप घालायचं आहे. तुम्ही जे वापरता उपवासाला ते. आणि त्यानंतर थोडंसं हे टिश्यू पेपरने स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे डोसा हा तव्याला चिकटत नाही. आता व्यवस्थित मी ग्रीस करून घेतलेलं आहे. यावर आता पळीच्या साहाय्याने जे आपलं बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे. तर यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे डोसा पसरवल्यानंतर मस्त याला अशी जाळी सुटते. तुम्ही पाहू शकता आत्ताच याला जाळी सुटत आहे आणि फक्त आपण 15 मिनटंच हे पीठ आंबवून घेतलेलं आहे तरी देखील याला सुंदर अशी जाळी पसरलेली आहे. डोसा पसरवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर मस्त असा खरपूस हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तर काही वेळातच तुम्ही पाहू शकता मस्त असा डोसा खालून खरपूस असा भाजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त जाळीदार आणि क्रिस्पी असा आपला हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. किती सुंदर जाळी पसरलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर हा डोसा आता आपण साईडला काढून ठेवूयात आणि बाकीचे डोसे अशाच पद्धतीने करून घेऊयात. तर दुसरा डोसा देखील मी तुम्हाला करून दाखवते. पुन्हा एकदा हलकंसं हे मिठाचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे तवा नॉर्मल टेम्परेचरवर येतो. त्यानंतर चमचाभर तूप किंवा तेल घालायचं आणि तवा चांगला असा ग्रीस करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर पळीच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर चांगलं असं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हाय फ्लेमवर असल्यामुळे पटकन याला जाळी सुटते. बॅटर पसरून झालं की गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर हे डोसे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत. काही वेळातच तुम्ही पाहू शकता हे डोसे खालून मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि रेसिपी कशा वाटतात ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आपले मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असे हे उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत. बाकीचे सगळे डोसे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर इथे आपले झटपट होणारे विना सोडा इनो याचा वापर न करता अतिशय सोपे असे हे
कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही पाहू शकता किती सुंदर इथे डोसे तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा